जयशंकर. श्री शंकर गीता. संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे लीलाचरित्र. लेखक भगवंत वासुदेव गो. श्री शंकर गीता अध्याय 18. महाराजांच्या पूजेचा थाट केला, गुलाब पुष्पांचा हार घातला, उदबत्त्यांचा घमघमाट सुटला, आरती केली डौलात, साष्टांग केला नमस्कार, मस्तक ठेवली चरणावर, महाराजाने हात डोक्यावर फिरवून कवटाळले मज, घट्ट धरले महाराजाने मम मस्तक त्यांच्या हृदया भिडूनी, शरीर मम गेले मोहरुनी, आनंद लाटा उसळल्या. महाराज इतके प्रसन्न दिसत, 17 अध्याय जे लिहिले असत ते महाराजांना अगदी पसंत पावती याची त्यामध्ये. आता फलश्रुतीचा अध्याय लिहावा, फलश्रुती असे काय, सांगितली तूच तीच लिहिली जाय, लेखनी माझ्या हातात. महाराजांचे धरून पाय, फलश्रुतीचा अध्याय येथे पा सुरू होय, दिव्य सुगंध दरवळला. जेथे सुगंध दरवळत तेथे महाराजांचे वास्तव्य असत, हे ठेवावे लक्षात, नमस्कार करावा. गुरु करावा असतो लागत, म्हणून लोक गुरु करत, काय महिमा गुरुचा असत, ठाऊक नसतो लोकांना. गुरुचा अगाध असे महिमा, गुरुच्या महत्वास नसे सीमा, गुरुच्या थोरवीच कसलीच उपमा, देता येत नसेच. शास्त्र आहे सांगत, गुरु प्रत्यक्ष ब्रह्मदेव असत, गुरु विष्णूच साक्षात, गुरुच भगवान शंकर. हे तीनच देव मुख्य असत, हे तिन्ही देव गुरु होत, गुरुत हे तीनही देव असत, एवढे महत्व गुरुला. पूजा केली जर गुरूंची, पूजा होत या तिन्ही देवांची, जरुरी न वेगळी पूजा करण्याची, स्पष्ट अगदी होत असे. ब्रह्मा विष्णू महेशाहून अधिकार गुरूंचा थोर असून, यालाही असे शास्त्रवशन शास्त्र सांगते पाहते. ब्रह्मा विष्णू महेशाने शाप जर दिला रागावुनी, सोडविनस त्या शापातुनी, समर्थ केवळ गुरुच. गुरुनीच जर शाप दिला, त्या शापातून सोडविण्याला ब्रह्मा विष्णू महेशाला सामर्थ्य नाही मुळीच. प्रारब्धामध्ये जे जे असत तेच देव देऊ शकतात, देवाच्या मुळीन हातात प्रारब्ध बदलून टाकणे. प्रारब्धात जे लिहिले असत ते आपण होऊन होतसे प्राप्त, न मागता ते असे मिळत, जरुरीच काय देवाची. गुरुचे मात्र असे नसत, गुरु प्रारब्ध बदलतात, मनास येईल ते देतात, प्रारब्धात असो नसो. गुरुचा असा दिव्य महिमा, या महिमाला नाही सीमा, गुरुला देणे कसली उपमा, कालयत त्रय शक्य ना. गुरु म्हणजे गुरुच तर, त्रैलोक्याचा आधार, ज्यांची माया अपरंपार, गुरु माऊली कृपाळू. किती गावेत गुरुचे गुण, त्रैलोक्यावर ज्यांचे सदा ऋण, कशी सांगावी गुरुची गुण, अनादि अनंत अगाध. गुरूंचा महिमा अपार, शिष्यही असावा लागतो तयार, गाडी आली गेली पार, शिष्य झोपून राहिला. अशा शिष्यास गुरूंच्या गाडीत बसण्याचा योग कधीतरी का येत, ही तर कैलास एक्सप्रेस असत, हाय काय तेथे मुळीना. गुरु माझा हाये प्राण, गुरु सर्वस्वासी असे खान, गुरुच माझे कल्याण, अशी निष्ठा लागते. गुरुच माझे सर्व काही, गुरु शिवा काही माहीत नाही, गुरु शिवा मजला नको काही, धारणा अशी लागते. एकमेव आपले ठिकाण गुरु, गुरु आहेत कल्पतरू, जे जे आपण मनात धरू, इच्छा पूर्ण होणार. प्रत्येकास असे आई, प्रत्येकास प्यारी आपली आई, आईस प्यारी तिची आई, नैसर्गिक असेच. परी आपणास आईची आई, आई म्हणून चालणार नाही, हवी आपणास आपलीच आई,
आगळेचं महत्व आईचे. गुरूंचे गुरु गुरुस थोर, आपणासा आपले गुरु थोर, आपले गुरुच आपणा तारणार, गुरुमहिमा प्रख्यात. आपले गुरूंचे जे चरित्र त्यालाच म्हणतात गुरुचरित्र. इतर गुरूंचे चरित्र गुरुचरित्र कसे होईल. आज श्री गुरुचरित्र म्हणून जो ग्रंथ येतसे दिसून, नरसिंह सरस्वतीचे चरित्र असून अलीकडचाच लिहिलेला. हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी गुरूंची चरित्रे का नव्हती, परी श्री गुरुत्वाची विशेष ख्याती सर्वत्र वाचले जात असे. ज्या ज्या गुरूंचे चरित्रे असत, जी चरित्रे वाचली जात, ज्या गुरूंचे चरित्र नसत, श्री गुरुचं चरित्र वाचत. गुरूंचे चरित्र नसल्यावर ग्रंथ कोणता वाचणार, वाचलं जाई सर्वत्र श्री गुरुचरित्र ग्रंथच. महाराजही भक्तांस श्री गुरुचरित्र वाचण्यास सांगत होते, त्यावेळेस चरित्र त्यांचे नव्हतेच. आज महाराजांचे चरित्र उपलब्ध आहे सर्वत्र, हेच वाचणे घरीच शास्त्रोक्त योग्य होत असे. हा जो नवीन विचार मांडला तो विरोधी वाटेल सर्वांना, तात्विक खोल विचार केला उपयुक्त युक्त हा पटेल. म्हणून महाराजांच्या सर्व भक्तांनी, महाराजांच्या सर्व शिष्यांनी नित्य श्री शंकर गीता वाचून सार्थक करून घ्यावेच. हा ग्रंथ असे प्रसादिक ग्रंथ, हा अत्यंत मौलिक महाराजांचे अघटित कैक लीला विलास ग्रंथात. प्रेरणा महाराजांनी देऊनी, आशीर्वाद दिले महाराजांनी, आदेश महाराजांचा होऊनी, कौशल्य त्यांचेच यात ते. वेळोवेळी कौल दिला, अडता मुद्दा सुचविला, शुभ शकून प्रत्येक वेळेला झाले आहेत अनुभवले. महाराज विचार सुचवित तेव्हाच गोवी तयार होत, यात माझे काहीच नसत, करते करविते महाराज. माझ्या हातात लेखनी महाराजांचे उद्गार असून, त्यांच्या हातात जर लेखनी ग्रंथ कोण लिहिणार. अशा या अपूर्व ग्रंथात महाराज लीला विलासामृत भरले आहे ओतप्रोत, हवे तेवढे लुटावो. श्री लीला विलासात मृताने जीवन उजळून टाकावे प्रत्येकाने, या मानवी देहाचे याप्रमाणे सार्थक घ्यावे करून. आज धकाधकीचा मामला जो तो उद्योगात गुंतला, निवांत वेळच नसे कोणाला, घाई गडबड नेहमी. प्रत्येक पहा अध्यायात 108 ओव्या असत, अध्याय 18 असावेत महाराजांचा आदेश. 121 ओव्या 18व्यात सर्व ओव्यांची संख्या असत 1957. ग्रंथराजा हा एवढा, किती मोठा लीला ग्रंथ, संपणार नाही चरित्र. महाराज तर मारुतीराय, शेपूट संपेल का कधी. ग्रंथ विस्तीर्ण लिहिल्यावर वेळ कोणास मिळणार, पारायण कोण करणार, म्हणून स्वल्प ग्रंथ हा. मानवाच्या प्रमुख मागण्या 18, प्रत्येकीचे प्रकार 18, मागण्यांचा हा प्रचंड वारा, सुजाट आहे अखंड. आपल्या असतील ज्या मागण्या, आपल्या असतील ज्या इच्छा, आपल्या असतील ज्या उणिवा, मनोकामना असतील. अचानक संकट उद्भवले, काही प्रश्न निर्माण झाले, परिस्थितीत प्रतिकूल बदल झाले, काय करावे सुचेना. हा ग्रंथ असता वाचत, पारायणे करता सत, वरील सर्वांची पूर्तता होत, प्रश्न सारे सुटतील, पूर्ण होतील साऱ्या मागण्या, पुरतील सर्वही आपल्या कामना, नष्ट होतील सगळ्या उणिवा, मनोकामना पुरतील. संकटात मार्ग दिसेल, प्रश्न मार्गी लागतील, अनुकूल बदल होतील, काय करावे सुचेल. महाराजांवर असावी प्रीती, असावी अव्यभिचारी भक्ती, असावी महाराजांची आसक्ती, अडळ श्रद्धा असावी. पारायण सुरू करते वेळी अग्निकुंडात अग्नी फुलवूनी, गोधूताची आहुती देऊनी प्रज्वलित अग्नी करावा.
मच्छिंद्रनाथांची शांत धुनी महाराजाने प्रज्वलित करुणी. धुनी म्हणजे अग्निहोत्र असूनी असे महत्व अग्नीस. ज्याला अग्निहोत्राची माहिती असे त्याने अग्निहोत्र करावे, अन्यथा धुनीस पेटवावे. नाथ फंती खुनई. महाराज नाथ संप्रदायी असत, शांती धुनी प्रज्वलित करत. यात महाराजांचा हेतू असत, अखंड धुनी चालावी. पारायण जेथे सुरू होत महाराज तेथे जातात. महाराजांसाठी लागत एक पाठ स्वातंत्र्य. या पाठाची पूजा करून करावे महाराजांना आव्हान. महाराजांना नमस्कार करून पारायण सुरू करावे. पद्धत सप्ताह पारायण. प्रथम दिने ग्रंथ महाराज पूजून पहिले 2 अध्याय वाचून नैवेद्य आरती करावी. पुढील 5 दिवसात रोज 3 अध्याय वाचावेत. 7व्या दिवशी 1च अध्याय 18वा वाचावा. पारायण पूर्ण करुनी महानैवेद्य आरती करुनी पारायणाची सांगता उरकुनी. सप्ताह पद्धत अशी. रोज 1 अध्याय वाचन. 18 दिवसात पारायण. रोज वाचिता अध्याय 2. पारायण 9 दिवसात. वाचने अध्याय रोज 3. 6 दिवसांचे पारायण. रोज 6 अध्यायाचे वाचन. पारायण 3 दिवसात. रोज वाचन 9 अध्यायांचे. पारायण 2 दिवसांचे. बसल्या बैठकीत ग्रंथ पूर्ण करणे. पारायण 1 दिवसात. पारायणाच्या या पद्धती 7 प्रकारच्या त्यासती आपणास सोयीची वाटेल ती अनुसरावी पद्धत. बसल्या बैठकीत पारायण करणे सहज शक्य असून बाकीच्या पद्धती याहून असती सुलभ अत्यंत. नोंद ठेवावी पारायणाची असे ती तुमच्याच कल्याणाची. किती पारायणात काय घडले याची कल्पना तुम्हा येईल. या ग्रंथाचे पारायण पहिले अगदी निष्काम पाहिजे केले. यातून आपणास सूचना मिळे त्याप्रमाणे करावे. नंतर करून कामना करावे पुढील पारायणा. या पारायणातून आपण सूचना काही मिळतील. आपली कामना पूर्ण होणे यास्तव किती करावीत पारायणे सांगतील महाराज स्पष्टपणे. आज्ञेप्रमाणे करावे. पारायणे करील जो श्रद्धावंत प्रगटेल पुढे भगवंत. दिसतील महाराज मूर्तिमंत याहून काय हवे हो. हा शाश्वत लाभ महान अपूर्व अत्यंत मौल्यवान. अशाश्वत लाभ यापुढे लहान. अपदार्थ केवळ मौल्यवान लाभ मुळे मिळे ज्यामुळे त्यापासून शुल्लक लाभ का न मिळे. सागरी अथांग जल भरलेले चुळबळ जल का न मिळे. प्रत्येक अध्याय या ग्रंथातील विशिष्ट कामना करील सफल. महाराज दृष्टांतात सांगतील कोणाला अध्याय वाचावा. संपूर्ण ग्रंथांच्या पारायणात संपूर्ण कामनांची हमी असत. ग्रंथाचे वैशिष्ट्य असत सकल कामना पूर्ती हे. महाराज अनेकांना मंत्र देत. शिष्य मंत्र ऐकतात आणि तसेच स्वस्थ बसतात. माहीत त्यांना नसतेच. गुरु जेव्हा मंत्र देतात तो साधना करण्यासाठी असत. नित्य साधना असता करत सार्थक होई जन्माचे. जन्माचे सुवर्ण होण्यास गुरु देतात मंत्र परीस. झोपला परीस घेऊन उशास उपयोग काय मंत्राचा. गुरुनी आपणास मंत्र दिला त्याचा नित्य जप पाहिजे केला. किती अक्षरे मंत्राला मोजावीत आपण. किती अक्षरे तितके 1000 जप केला पाहिजे दिनभर. नित्य एवढा जप करणे जर शक्य नसेल आपण. मंत्राच्या अक्षरा एवढ्या माळा पाहिजेतच ओढल्या. यात मात्र सवलीत मुळीना एवढेच तरी करावे. यातही काही कमी झाले आपणास दोष लागत असे तो दोषही जातो गुरुकडे. विचार याचा कराहो. नित्य जास्तीत जास्त जप करुनी नित्य नोंद ठेवावे लिहुनी. ऐसे सांगते निक्षुनी मंत्रशास्त्र स्पष्ट असत. या ग्रंथाचा मुख्य आधार आहे भस्मे ओंकार.
पारमार्थिक त्यांचा अधिकार महाराजांप्रमाणे 1980 हे चरित्र लिहिण्याचे मी विचारित. त्यावेळी भस्मे काही न बोलत 8 वर्षांनी म्हणाले, आमच्या महाराजांचे चरित्र तुम्ही का नाही लिहित? मी विचारले, तुम्हास 8 वर्षापूर्वी हे. तेव्हा महाराजांचा आदेश नसत. आज महाराजांचा आदेश असत. ग्रंथ लिहिण्याचे निश्चित होत. पुण्यास गेलो दोघेही. दर्शन घेतले समाधीचे, निवेदन केले ग्रंथाचे. आशीर्वाद घेऊन महाराजांचे अनेकांना भेटलो. ज्या गावात महाराजांचे भक्त जाऊन त्या गावात माहिती अनुभव मिळवीत अगदी सर्वांस भेटलो. भस्मे लहानपणापासून महाराजांच्या संगतीत असून केली अपार सेवा मनापासून भक्त एकनिष्ठते. 20 वर्षापासून भस्मेचा माझा परिचय असून महाराजांसंबंधी मधून माहिती सांगत होते ते. नुसते महाराजांचे नाव काढता भस्मे घाईवरून येतात ऐकता. एवढी महाराजांशी एकरूपता त्याची हाय झालेली. विविध पुस्तके मजशी देणे, विविध माहिती सांगणे, अनेकांना भेटवून आणणे तळमळ त्याला अत्यंत. प्रत्येक अध्याय होता लिहून त्यांना दाखवितो मी वाचून. भस्मे जातात आनंदून, संतुष्ट अत्यंत होतात. प्रत्यक्ष महाराज संतुष्ट होत, त्यातूनही पावती मज मिळत. या ग्रंथाचे सर्व श्रेय असत भस्मे यानाच. यामुळे शशिकांत महादेव देव महाराजांच्या चरणी त्यांचा भाव, महाराजांच्या कार्यास सदैव तत्पर अत्यंत असती ते. त्यांनी आपल्या मोटारीतून पुण्यात अनेक ठिकाणी नेऊन भेटीगाठी करून मुलाखती घडविल्या. पुण्याहून अनेक गावातून आम्हास ठिकठिकाणी नेऊन माहिती मिळावी म्हणून देव सहकार्य असे हे. जसे सुईवर बांधावे नगर किंवा हाती घेऊन घागर, घागरी भरावा सागर, ऐसे महाराज चरित्र. घरात चालता येईना तरी मोठ्याने वल्गना, करीन पृथ्वी प्रदक्षिणा, ऐसे महाराज चरित्र. नित्य 2 प्रहराचे भ्रांत, मने जगास करीन तृप्त, देईन पक्वाने समस्त, ऐसे महाराज चरित्र. शक्य का रवी किरणे मोजणे, नभीची नक्षत्रे तारांगणे, सागर खोली सांगणे, ऐसे महाराज चरित्र. उंची किती आकाशाची, लांबी किती पृथ्वीची, गती किती वायूची, ऐसे महाराज चरित्र. असंख्याचे अनुभव असंख्य, अनुभवाच्याही छटा असंख्य, महाराजांच्या कृती असंख्य, सर्व गुंफणे अशक्य. पंगू लंगयते गिरी, मुखवाचाल करोती, ऐशी असते फलश्रुती महाराजांच्या कृपेची. सोमवार सप्टेंबर 28, 1987 सन, शके 1909 असत, अश्विन शुद्ध पंचमी. या शुभदिनी सुवेळी ग्रंथलेखनास सुरुवात झाली आणि पौष शुद्ध अष्टमी भली. 1910 शतक. सन 1989 जानेवारी दिनांक 30 सोमवारी सुसमयास ग्रंथ पूर्ण झाला. ग्रंथाचा प्रारंभ सोमवार, ग्रंथ संपला सोमवार, प्रारंभ शेवट सोमवार. योग कसा पहा. महाराज प्रगटले सोमवार, महानिर्वणही सोमवार, दोघांचे सोमवार, एकरूपता केवडी. भगवंत वासुदेव अघोर, जामदग्न वस पंचप्रवर, देशास ऋग्वेदी ब्राह्मणतर, माहिती माझे असेही. भगवान श्रीची कृपा म्हणून संपूर्ण झाले ग्रंथलेखन. योग आला सर्व जुळून, उपकार त्याचे अनंत. महाराजांचा आदेश झाला, आशीर्वाद त्यांचा मिळाला. 18 अध्यायाची हिमाला, चलनेच्या त्या अर्पितो. महाराजांच्या 3 पादुका असत, समाधी मठात एक स्थापित, दुसरा शुभराय महाराज मठात, तिसरा जक्कल मळ्यात. घरात ग्रंथ असावा पाटावर,
गंध फूल व्हावे ग्रंथावर, ग्रंथास नित्य करावा नमस्कार, समाधान शांती मिळेल. अल्लक महाराज पुकार करत, लगेच साष्टांग नमस्कार मी घालत. 18वा अध्याय ग्रंथ समाप्त होत, स्वये ग्रंथ हाती घेतला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय. शिर्डी निवासी श्री साईनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.